राज्याच्या राजकारणातला सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा दिवस अखेर आलाय. महानगरपालिका निवडणुकीचा धुरळा आता उडणार आहे याची घोषणा नुकतीच झाली आहे. गेल्या 5-6 वर्षापासून अडकलेल्या मुंबईसह 29 महापालिकेच्या निवडणुका कधी होणार असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. पण आता थेट तारीख जाहीर झाली आहे, आचारसंहिताही लागली आहे. सगळा कार्यक्रम नेमका काय आहे, कोणत्या तारखेला मतदान, कोणत्या तारखेला निकाल, सगळं जाणून घेऊया एकदम थोडक्यात. नमस्कार, मी लीलाधर आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. महाराष्ट्रातल्या लाखो मतदारांसाठी ही सर्वात मोठी बातमी आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेतली आणि सगळ्यांना हवा असलेला निर्णय जाहीर केलाय. राज्यातील प्रलंबित असलेल्या 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झालाय. म्हणजे आता खऱ्या अर्थाने राज्यातला रणसंग्राम सुरू होणार आहे. सर्वात आधी तारखा लक्षात घ्या. 15 जानेवारीला या 29 महापालिकांसाठी मतदान होणार आहे आणि लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जानेवारीला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. या घोषणेमुळे आजपासूनच संबंधित महानगरपालिकेच्या क्षेत्रात आचारसंहिताही लागू झाली आहे. त्यामुळे आता विकासाची कामं, घोषणा आणि बाकीचे सगळे निर्णय थांबतील. तुम्हाला आठवत असेल की ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश यामुळे राज्यातील तब्बल 29 महापालिकेच्या निवडणुका गेल्या अनेक वर्षापासून रखडल्या होत्या. या 29 पैकी 27 महापालिकांची मुदत कधी संपली आहे. यासोबतच जालना आणि इचलकरंजी या 2 नवीन महानगरपालिकांमध्ये पहिल्यांदाच निवडणूक जाहीर होणार आहे. आता मतदारांसाठी एक महत्त्वाची गोष्ट, या निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 ची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे. या यादीबद्दल आयोगाने एक स्पष्ट केली आहे, ती म्हणजे ही यादी थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आलेली आहे. त्यामुळे यात नावं वगळण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाला नाही. म्हणजे जर तुम्हाला मतदान करायचं असेल तर तुमचा यादीत समावेश आहे की नाही हे आधी तपासून घ्या. मतदानाच्या पद्धतीही थोडा फरक आहे. फक्त मुंबई महानगरपालिका वगळता उर्वरित 28 महानगरपालिकेमध्ये 1 ते 5 सदस्यांचे वॉर्ड असतील. त्यामुळे मतदारांना त्यानुसार एकापेक्षा जास्त मतं द्यावी लागतील. पण मुंबई महानगरपालिकेमध्ये मात्र 1 सदस्यीय वॉर्ड असल्यामुळे मुंबईकरांना एकच मत द्यावं लागणार आहे. आणखीन एक महत्त्वाचा बदल म्हणजे उमेदवारी अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जातील. ऑनलाईन अर्जाचा पर्याय यावेळी नाहीये. त्याचबरोबर ज्या उमेदवारांकडे सध्या जात वैधता प्रमाणपत्र नाही त्यांना घाबरून जायचं काही कारण नाहीये. त्यांना निवडणुकीच्या निकालापासून पुढील 6 महिन्याच्या आत हे प्रमाणपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला. राज्याच्या राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या या महापालिका निवडणुकांकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिले आहे. कोण जिंकणार, कोणाला सत्ता मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं, या निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारेल आणि कोणत्या शहराचा निकाल जास्त धक्कादायक असेल? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रतिष्ठित असणाऱ्या मुंबई महानगरपालिका कोणाकडे जाईल? तुमचं मत खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि थोडक्यातला सबस्क्राईब करा.